मला वाकडं तोंड करून पियाची गरज नसते पहिली गोष्ट. हे बघा गाईज हे बघा, तिने मला हात दे मी फक्त असं असा ग्लास होता तिचा आणि हा स्ट्रॉ इथे होता. येणार माणूस असं पियाची गरजही नव्हती. त्याला असं सरळ ठेवून वाकडं आहे ना तर मग असं पी ना. आज इथे होता ते स्ट्रॉ. पण तू स्ट्रॉ हलव ना, तोंड वाकडं करायचं. असतात एखाद्याची नाटकी. माउंटेन ड्यू पिणारेस? हे पी माउंटेन ड्यू नाही. तू ह्याच्या पुढे माउंटेन ड्यूला नाही म्हणते क्या? इसका राज सबको पता है, ये क्यों ना बोल रही. लिंबू सरबत पिते. त्याचा राज काय की तशी माउंटेन ड्यूची बॉटल आणली होती, 2 होत्या, तर त्यातली एक तिने दुपारीच संपवली होती आणि दुसरी तिने तशीच ठेवली. म्हणजे माझा पियायचा टर्न होता तेव्हा तिने मला काय सांगितलं की तिने एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये ते लोक सांगत होते की त्याच्यामध्ये कुठचाही जीवित प्राणी गेला की त्याची जेल तयार होते है ना. समज शी घालेला व्हिडिओ शी. आणि एवढं बघून स्वतःचा माउंटेन ड्यू पिऊन टाकलं आणि माझा माउंटेन ड्यू पियाच्या वेळेस तिला ती स्टोरी आठवली. कारण ते मी माउंटेन ड्यू पित होते आणि रील स्क्रॉल करत होते तेव्हा मला दिसलं. मी तुला सांगितलं म्हणलं मी पिलंय, माझा जीव धोक्यात गेला तरी तुम्ही ही पिऊ नये आणि हिने हे पण पियावं ते आपण पियावं, त्याच्यामुळे चाललंय सगळं. सिस्टर्स लाईफ इज ऑल अबाउट की तुम्ही तुमच्या बहिणींचं खाद्य कसं खाताय. तर ह्या मॅडमने आता जसं मला माउंटेन ड्यूच्या जेलीबद्दल माउंटेन ड्यूबद्दल हा व्हिडिओ जर पोचला तर ते लोक मला घरी येतील मारायला की जो फालतू कारण. नाही असं काय होत नाही, कारण कोल्ड्रिंक असतं. म्हणजे स्प्राईट नंतर मला काय आवडत असेल तर ते माउंटेन ड्यू आहे आणि मुंदवून हा काहीतरी कट दिसतोय. सो मी कट नाही, मला खरंच व्हिडिओ आला होता. असलं काय नसतं. तर तुम्हाला असं काय कुठचा व्हिडिओ आला असेल जो ही सांगते तर तुम्ही मला तो कमेंटमध्ये सांगा. हा माझा कट नसून मी खरंच तसा व्हिडिओ बघितला होता. याच्यावरचा विश्वास बसत नाही. कट नाही, माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही. स्पष्टली चेहऱ्यावरती हा मासूम नाही आहे. मला माहिती नाही कुठपर्यंत आतापर्यंत पोचलेली आहे की मी त्या गोष्टी खाऊ नये म्हणून हिने कुठपर्यंत पोचवलेल्या आहेत ऐकायला. याचा अर्थ असा नाही की मी खोटं बोलते, मी खरं बोलते. तू हसते याचा अर्थ तू खूप खोटं बोलते आणि जेव्हा तू नाही हसत तेव्हा तर तू पक्का खोटं बोलते.